आशीर्वाद असू द्या आई बाबा. आई आणि भाऊ तुमचे आभार कसे मानू मला हेच नाही कळत आहे. खूप आठवण येईल हो तुमची. आई बाबांसारखी माया दिली हो तुम्ही. कधीच नाही विसरणार आई मी. तू माझ्या मुलीसारखीच आहे. माझ्या मुलीपेक्षा कमी आहे का? मी रोज तुला फोन करेन माझ्या बाळाला. नक्की करा आई. हो, करेल करेल. 2-3 दिवस राहिले चालले. कसं आहे भाऊ, पाहुण्यांनी पाहुण्यासारखं राहिलं पाहिजे ना, नाहीतर उगाच सवय लागून जाते. चला येते मी. हो ये. तू गेलती ना? कालपासून येतच आहे. तू कुठे गेलता? मी त्या आव्याकडे होतो शिरोडला. यांनी आणलं मला परत. आणि हो संतोष भाऊ, तुमची खूप मदत झाली बघा. भाऊंनी मला सगळं सांगितलं तुमच्या लग्नाबद्दल. मी पुढच्या वेळेस येईन ना, त्यावेळेस वहिनी नक्की पाहिजे. सगळं सांगितलं भाऊ. चला आई, खूप आठवण येईल. आई आलो सोडून. येस. पुढच्या वहिनी घेऊन ये. बरं संध्या भाऊ, हीच ती पोरगी आहे का? काल आपण तिला शोधत होती ती. हा ना राव, आईला काकेत कळचा गावाला वळचा आपल्याच घरात होती राव. हे आकाश आहे ना सारखंच मध्ये येते राव. याचा बंदोबस्त केला पाहिजे. कसं आहे माहितीये का, हे मोठं असल्याचं हेच नुकसान आहे. भाऊ म्हणले राव आपल्याला. रोहिणी, मगाशी मी लईच काय काय बोललो तुम्हाला. मला अजिबात तसं बोलायचं नव्हतं. नाही हो आकाश, तुमची काही चूक नाही. चूक तर माझीच होती, कारण मी माझी पायरी सोडून वागले ना. अहो एवढं नाराज होऊन नका ना बोलू. अहो आजपर्यंत एवढे अनुभव आलेत ना, काय सांगू तुम्हाला. नकाच सांगू तुम्ही. फक्त माझी एवढीच विनंती आहे की दुसऱ्या मुलीशी माझी तुलना करू नका. तसं नाही हो, मी ड्रायव्हर आहे आणि मला माणसांची मनं दुखवायला आवडत नाही. पण तुमची पुण्याला खरंच सोय झाली आहे ना? हो, माझ्या मैत्रिणीने केली आहे सोय माझी. येते मी. काही बोलू नका. तुम्ही म्हटलं ना की 2 दिवसात ही मुलगी एवढी लगट का करतीये? कारण मला लहानपणापासून माई जीव काय असते कधी मिळालीच नाही. माई जीव आई बाबांकडून कधी मिळाली नाही ना कुण्या आपल्याकडून. पण काकूनच ठाऊ, पण तुमच्या भेटीत मला खरंच माई जीव वाटते हो. माझे बाबा सुद्धा ड्रायव्हर होते. ऍक्सिडेंट मध्ये बाबा गेले, त्यांच्या धक्क्याने आई पण गेली. राहिलेली सगळ्या घरचे मला त्रास करतात. पण तुमच्या मिठीतले जे क्षण आहेत ते मला खरंच साठवून न्यायचे होते हो. चालली मी, पण मला खूप जड जड वाटतंय हो. मला इथून जावंसं पण वाटत नाही. आकाश, मी एक क्षण कधीच विसरणार नाही. माझ्या मिठीचा फक्त गैरसमज करून घेऊ नका. मी चुकीची नाहीये हो. माफ करा मला. येते मी.
चालली तर माझं मन एवढं जडजड का झालं? नाही नाही आक्या, परत ह्या वाटेला आपल्याला जायचं नाही. अक्षय, अरे बाबा यातला स्वभाव बंद कर रे. अरे मला सांग, अरे बाबा येणार येत राहतो, जाणार जात राहतो, म्हणून तू काय असं तोंड पडून बसणार का? अरे भावा, तो समस्या तसं काय नाही रे, पण मनाला फक्त एवढंच वाईट वाटतं की चांगल्या मुलीला मी दुखावलं. अरे नाही नाही ते बोललो तिला, अरे पार त्या डोळ्यातनं पाणी आलं. अरे बाबा झालं गेलं सोडून दे. आपण आपल्या गाड्यांवर कसं लिहितो, सुरक्षित अंतर ठेवा, लिहितो का नाही? आता तर जरा मनात पण सांभाळतं, पण भाऊ परत काय त्या मार्गाला जाऊ नका. बावडे, मी काय एवढ्या हलक्या काळजाचा आहे का रे? अरे तिला माझा भूतकाळ माहीत नव्हता, म्हणून तिला माझं वागणं बोलणं ते समजलं नाही. अक्षय, माहिती तिला तुझं भूतकाळ. कसं काय? आकाश पहिल्यापासून असंच अंतर ठेवून वागतात का सगळ्यांसोबत? नाही तसं नाही, फक्त ते मुलींसोबत तसं वागतो का? पण का? कारण त्या जीव भावाच्या मुलीमुळं, लालीमुळं. अगरुशाली सारख्या चांगल्या मुलीसोबत ठरलं लग्न त्यांनी मोडले. नाटी बनवायला घाबरतो ग तो. लाली म्हणजे आमच्या गावातली दुकानदाराची पोरगी. आणि त्या लालीमुळे ना त्याला काहीच सुधरत नव्हतं बघ. नुसतं रात्र दिवस त्याला आलेचा विचार असायचा. नुसतं दारू प्यायचा सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ. आणि त्याच नशीमध्ये ॲक्सिडेंट झाला त्याचा. आता कित्येकदा मारता मारता राहिला तो. आणि सगळ्यात हाडी किस्सा म्हणजे त्याला आलीच्या लग्नात त्याच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून अक्षा होता. बघ विचार कर की तूच काय मनाला वाटलं सांगता काय तरी. लय कष्ट होते पोरगं, लय प्रेम करत होते. प्रेमाला कधी किंमत नाही भेटत. अक्षय भाऊ मला एक सांग, तुझ्या प्रत्येक सुख दुःखात साध्य झालं कोणा मी? ते पोरगी बेले चांगले रे. अरे आधी मीच तुला म्हणलं होतं की बाबा कोण कुठली पोरगी ती काय, पण हि लय निर्मळ मानाची पोरगी रे. आणि अशी पोरगी भेटायला ना खरंच नशीब लागतं. आणि ती मला म्हणली तिचा बिले जीव झालाय तुझ्यावर. माणूस प्रेमामध्ये किती जरी आपटला ना तरी त्याला प्रेमाची नवीन वाट भेटली का की तो तिकडे जाणारच. दरवेळी स्वतःच्या नशिबाला दोष देत आलो, पण खरं बघितलं तर माझ्या आयुष्यात सगळी चांगलीच माणसं आली. लाली, ऋषाली आणि आता रोहिणी. ड्रायव्हर हा निर्णय योग्य का योग्य, पण आता नवीन अध्याय सुरू.